नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू थमके फॅमिली न्यूरो. आज सकाळीच आम्ही ॲम्स्टरडॅमवरून म्युनिक या सिटीमध्ये आलेलो आहोत. म्युनिकमध्ये आत्ता आम्ही जात आहोत निम्फनबर्ग हे पॅलेस बघायला. खूपच फेमस पॅलेस आहे हे, आणि तुम्ही समोर बघू शकता या नदीच्या पलीकडे त्या साईडला हे निम्फनबर्ग पॅलेस आहे. खाली बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल किती स्वच्छ नदी आहे. मला फिश टँकमध्ये बघितल्यासारखं वाटतंय. इतकं क्लिअर वॉटर आहे आणि इतके खूप मोठमोठे मासे या नदीमध्ये आहेत. हे बघा किती मोठे मोठे मासे आहेत. आणि समोर आहे पॅलेस. ब्रिजवरती मी आता होते आणि तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर रस्ता आहे हा राजवाड्याकडे जाण्यासाठीचा. खूपच मोठा पॅलेस आहे हा. बापरे, जर्मनीतलं वातावरण सुद्धा नेदरलँड सारखंच आहे. कधीही पाऊस पडू शकतो. एंट्रान्स पर्यंत जायला थोडंसं 5-10 मिनटं चालावं लागतं ट्रॅम स्टेशन पासून. तर आता आम्ही म्युनिक सेंट्रल स्टेशनपासून 17 नंबरची ट्रॅम पकडून इथे आलो आहे. निम्फनबर्ग म्हणून ट्रॅम स्टॉप होता. आम्ही म्युनिकमध्ये आता बावरिया रिजन फिरण्यासाठी आम्ही बेयर तिकीट घेतलं आहे. 29 युरोचं हे तिकीट असतं. +1 ॲड केलं तर 2 जण 39 युरोमध्ये पूर्ण दिवसभर या स्टेटमध्ये, बावरिया स्टेटमध्ये कुठेही फिरू शकतात. आणि मला खूपच चीप वाटलं. 6 ते 11 वर्षांपर्यंतची 3 मुलं एका माणसाबरोबर जाऊ शकतात. त्यामुळे फक्त 39 युरोमध्ये तुम्ही 5 जण फिरू शकता. खूपच भव्य असा हा राजवाडा आहे. आणि अगदी आत्ता सुद्धा जसं काय महाराजे राजे इथे राहतात की काय अशी फिलिंग येते. कारण किती सुंदर यांनी मेंटेन केलेलं आहे ते बघा. असं म्हटलं जातं की बावरिया रिजनच्या राजाचा हा समर वेकेशनसाठीचा राजवाडा होता. आणि माझ्या समोर जे तुम्हाला भव्य असं गार्डन दिसतंय, ईस्ट आणि वेस्ट दोन्ही दिशेला, ते 200 हेक्टरवरती पसरलेलं आहे. 8 युरोचं तिकीट आहे पॅलेसमध्ये एंट्री करायला. आणि पॅलेस फक्त 1 फ्लोअरचं आहे. त्यामुळे मला अजिबातच ते काही वर्थ वाटलं नाही. जर तुम्ही जर्मनीमध्ये किंवा युरोपमध्ये पहिल्यांदा येणार असाल तर तुम्ही काहीतरी पॅलेसमधलं बघायचं म्हणून हे तिकीट घेऊ शकता. पण आम्ही बरेचसे पॅलेस पाहिलेत, त्यामुळे हे काही मला तेवढं इतकं खास वाटलं नाही. फक्त फर्स्ट फ्लोअर याचं ॲक्सेसिबल होतं, बाकी काहीच बघायला मिळालं नाही. आणि मग या गार्डनला तुम्हाला ॲक्सेस आहे, पण विदाऊट तिकीटसुद्धा तुम्ही हे गार्डन एंट्री करू शकता. त्यामुळे इतकं काही मला ते तिकीट 8 युरोचं वर्थ वाटलंच नाही अजिबात. त्यानंतर इथे एक मस्त असं जंगल टाईप आहे की तुम्ही जाऊ शकता. पूर्ण जंगल आहे. इकडे पण एक म्युझियम आहे असं लिहिलेलं आहे. तिकडे शाळेच्या पोरांची पिकनिक चालली आहे इकडे. त्या पॅलेसमध्ये एंट्री करत होतो तेव्हा एक तिकडे तिकीट चेक करणारे लोक असतात. त्यातली लेडी मला म्हणते, तुला इंग्लिश समजतं की जर्मन? म्हटलं इंग्लिश. तर ती मला म्हणते, युअर टॉप इज व्हेरी ब्युटिफुल, आय लाईक इट. मला इतकं छान वाटलं, कारण की हा टॉप मी भारतातूनच घेतलेला आहे. रिलायन्स ट्रेंड्समधून घेतला आहे मला वाटतं. आणि याच्या अशी नक्षी मे बी तिला आवडली. सो ती मला म्हणत होती की मला हा टॉप खूप आवडला म्हणून. ही आहे जर्मनीमधली हॉप ऑन हॉप ऑफ बस. याने सुद्धा तुम्ही प्रवास करू शकता. सेंट्रल स्टेशनला गेलो, तिथून आमच्या बॅग्स घेतल्या आणि आता आम्ही हॉटेलमध्ये चेक इन करणार आहोत. थोडा रेस्ट केल्यानंतर आम्ही पुन्हा जाणार आहोत म्युनिक सेंटर एक्सप्लोअर करायला. किती छान सायकल आहे बघा. पुढे तुम्ही बसून
मागून ते सायकल चालवणार आहेत. टुरिस्ट स्पेशल आहे. आलोय मारियन प्लाट्स या ठिकाणी आणि इथे एक मोठा असा स्क्वेअर आहे ॲज युजल, पण खूपच सुंदर आहे. मी तुम्हाला दाखवते. म्युनिक शहरामध्ये मारियन प्लाट्स या ठिकाणाला खूपच जास्त महत्त्व आहे. मारियन प्लाट्समध्ये ही जी भव्य इमारत आहे ती न्यू टाउन हॉलची बिल्डिंग आहे आणि आता सुद्धा इथे जवळजवळ 600 लोक काम करतात. या बिल्डिंगला खूपच ऐतिहासिक महत्त्व आहे आणि ही बिल्डिंग म्युनिकमधलं सगळ्यात मोठं टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. ह्या ज्या बाल्कनीज तुम्हाला दिसतात तिथे स्पोर्ट्स विक्ट्रीज सेलिब्रेट केल्या जातात. तसंच या स्क्वेअरमध्ये आजही कल्चरल, पॉलिटिकल आणि वेगवेगळ्या प्रकारचे फेस्टिवल्स सेलिब्रेट केले जातात. मारियन प्लाझा सिटी सेंटरमध्ये येतं, त्यामुळे इथे लोकांनी रॅली सुद्धा काढलेली आहे. बघा कशासाठी रॅली आहे ते काही समजत नाहीये, कारण की हे सगळं जर्मन भाषेमध्ये लिहिलेलं आहे. पण अगदी शांततापूर्वक यांची ही रॅली चालली आहे. मारियन प्लाझा एकाच चौकामध्ये खूप सारे अट्रॅक्शन्स आहेत आणि खूप सारी शॉपिंगची दुकानं सुद्धा आहेत. समोर जी तुम्हाला बिल्डिंग दिसत आहे ती ओल्ड टाउन हॉलची बिल्डिंग आहे आणि याच्याच राईट साईडला गेल्यानंतर म्युनिकमधलं खूपच जुनं आणि फेमस असं व्हिक्टोरियन मार्केटसुद्धा आहे. व्हिक्टोरियन मार्केटमध्ये आत्ता आम्ही आलेलो आहोत. मार्केटमधले सगळे शॉप्स आता बंद झालेले आहेत, कारण आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. मात्र इथे जे बिअरचे शॉप्स आहेत ते मात्र ओपन आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता सगळी जर्मन लोक अगदी पाण्यासारखी बिअर पित आहेत. मारियन प्लाट्सच्या मागच्या गल्लीतून आता आम्ही इकडे आलो, तर इकडे सगळे रेस्टॉरंट आहेत आणि आता संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. त्यामुळे सगळे जर्मन लोक बाहेर बसून आता आउटडोअर डिनर करत आहेत आणि समर टाइम एन्जॉय करत आहेत. आता आम्ही चाललो आहोत इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला. युरोपमध्ये जरी तुम्ही राहत असलात तरी तुम्हाला दिवसातून एकदा तरी इंडियन जेवण पाहिजेच आणि त्यामुळे आम्ही नेहमीच इंडियन रेस्टॉरंटच प्रेफर करतो. वेगळं ट्राय करू, पण आज मात्र आम्ही इंडियनच खाणार आहोत. मारियन प्लाझ्यापासून 10-15 मिनिटं चालत आल्यानंतर आम्हाला गोवा नावाचं हे इंडियन रेस्टॉरंट दिसलं. बाहेर याचं नाव गोवा असं लिहिलेलं असलं तरी सुद्धा आतमध्ये आल्यानंतर अजिबातच आम्हाला हे गोवन रेस्टॉरंट आहे असं वाटलं नाही. लस्सी मागवलेली आहे. शरण्या मॅडम मँगो लस्सी पिते. टेस्टी आहे. मँगोची टेस्ट आहे का? 2 मिनिटात ग्लास संपवशील तू. गोवन इंटेरियर पण नाहीये आणि गोवन मेनू सुद्धा इथे अजिबातच नाहीये. त्यामुळे आल्यालाच आमचा पचका झाला आणि पंजाबी डिशेस युज्युअल इंडियन डिशेसच्या बाहेर असतात त्याच इथे सुद्धा आहेत. फूड ब्लॉगर आता रिव्ह्यू देणार आहे. हाऊ इज इट? It's very tasty. Very yummy. तर आम्ही इथे व्हेज बिर्याणी मागवलेली आहे, मटर पनीर आहे आणि बटर नान मागवलेले आहेत. आणि गंमत म्हणजे या बिर्याणीमध्ये बघा तुम्ही किती बटाटे यांनी टाकलेले आहेत. पनीर तर नाहीच पण बटाटे पण बघा. आम्ही त्या इंडियन रेस्टॉरंटमधून आलो. जेवण चांगलं होतं पण बिल मात्र खूप जास्त आलं. 56 युरो. तेवढ्या जर्मनीमध्ये मला वाटतं तिघांच्या जेवणाचं 3-4 आयटम मागवले तर नाही आहे. तरी वाटतं 40-45 युरो मी एक्सपेक्ट करत होते. आम्ही काय मागवलं होतं, फक्त एक चिकन टिक्का, 3 नान, एक बिर्याणी आणि एक भाजी मागवली होती, बस इतकंच. आणि आय वॉज एक्सपेक्टिंग की 40-45 युरो होतील, पण 56 युरो झाले. म्हणजे हे महाग आहे असं मला वाटतं, कारण नेदरलँड्समध्ये पण तेवढेच होतात. पण मी ऐकलं होतं की जर्मनी नेदरलँड्सपेक्षा चीपर आहे, तर कमी होतील. आता
आमच्या हॉटेलवर परत चाललेलो आहोत. रात्रीचे 10 वाजत आलेले आहेत. खूपच शांतता आहे आजूबाजूला इथे. मेट्रो स्टेशनवरती उतरलो तरीसुद्धा. आणि बघा आजूबाजूला कोणी लोकंसुद्धा दिसत नाही आहेत. नेदरलँडसारखा इकडे सायकलचा दुसरा रस्ता नाही आहे, त्यामुळे फुटपाथवरूनच सायकल आणि लोक दोघं पण जातात. हॉटेल्स आहेत इथे, जरी हे असं एकदम विलेज साईड एरिया वाटत असला तरी पण बरेचसे हॉटेल्स आहेत. म्युनिकमध्ये आज आमचा पहिला दिवस होता. बावरिया रिजन आम्ही एक्सप्लोर करणार आहोत या सिरीजमध्ये. तर आज आम्ही पहिली सिटी एक्सप्लोर केली म्युनिक, आणि थोडीफारच ठिकाणं पाहिलीत. अजून म्युनिक आम्ही एक्सप्लोर करणार आहोत. तर हा डे 1चा व्लॉग होता. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि बावरिया सिरीज पूर्ण पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती क्लिक करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ जेव्हा अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. बाय बाय.